मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टॅटिशियन, गायनेकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आजचा आपला टॉपिक आहे अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की इन्फर्टिलिटी हा विषय म्हणजे माझं पॅशन आहे आणि कित्येक इन्फर्टिलिटीच्या कपलला आम्ही बाळं दिलेली आहेत आणि त्यामध्ये जो आनंद आहे तो शब्दातसुद्धा सांगता येत नाही. आजचा आपला टॉपिक आहे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे काय की खूप पेशंट असे येतात की त्यांचे सर्व इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल असतात. म्हणजे मेल फॅक्टर नॉर्मल असतं, सिमेन काउंट नॉर्मल असतो, त्या मुलीचं ओव्ह्युलेशन होत असतं, ट्यूब्स नॉर्मल असतात, युट्रस नॉर्मल असतं आणि एवढे सगळे फॅक्टर नॉर्मल असतानासुद्धा ती मुलगी कन्सीव्ह होत नाही. परंतु त्या कपलला नेहमी असं वाटतं की आमच्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, तर आम्ही पुढे ट्रीटमेंट कशाला घ्यायची, होऊन जाईल, आणि ते त्याच्यामध्ये वेळ घालवतात. तर अशा कपलसाठी ज्यांना असं वाटतं की आमचं सगळं नॉर्मल आहे, एवढंच काय, फक्त सोनोग्राफी जरी केली तरी ती मुलगी मला म्हणते आता माझं सगळं नॉर्मल आहे ना मॅडम. पण मग मला एक्सप्लेन करावं लागतं की फक्त युट्रस नॉर्मल असून फायदा नाही आहे. तिच्या ट्यूब्स नॉर्मल असल्या पाहिजे, तिला ओव्ह्युलेशन असलं पाहिजे, किंवा तिचं AMH नॉर्मल असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी मला एक्सप्लेन कराव्या लागतात. आणि गोष्ट अशी आहे की जेव्हा ते रिपोर्ट घेऊन येतात सगळं नॉर्मल आहे, मूल राहत नाही, तर मेल फॅक्टर नॉर्मल आहे, फिमेल फॅक्टर नॉर्मल आहे, परंतु मूल होत नाही. तर अशा इन्फर्टिलिटीला आम्ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी मीन्स कपल डज नॉट कन्सीव विदिन 1 year of unprotected intercourse with evaluation of all male and female factors showing no obvious abnormality. म्हणजे काय की फिमेल आणि मेल फॅक्टर हे नॉर्मल आहेत, परंतु कपल 1 वर्ष अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स केले तरीही कन्सीव्ह होत नाही, त्यालाच अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असं म्हणतात. आता काय आहे की जेव्हा पेशंट कन्सीव्ह होत नाही आहे आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि जेव्हा ते पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा माझं हे कर्तव्य आहे की दुसरं काही कारण आहे का इन्फर्टिलिटीचं हे शोधून काढणं. आणि जेव्हा पेशंट कन्सीव्ह होत नाही तेव्हा कुठलं तरी कारण तिथे असतंच, आणि त्यातले मॅक्झिमम कारणं मी तुम्हाला सांगते आणि ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याचं महत्त्वाचं कारण किंवा जी काही कारणं आहेत ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आपण वजायनल पॅसेजपासून सुरू करू. वजायनल इन्फेक्शन किंवा कंटिन्युअस व्हाईट डिस्चार्ज असतो, बॅक्टेरियल किंवा फंगल व्हजायनल इन्फेक्शन असतं, त्याच्यासोबत सर्वायकल इरोजन असतं, किंवा जे सर्विक्स आहे ना इथे इन्फेक्शन असतं, आणि सर्वायकल इरोजन असेल, इन्फेक्शन असेल तर तिथला pH चेंज होतो आणि स्पर्म हे प्रॉपरली युट्रसमध्ये नाही जाऊ शकत. आणि ह्या गोष्टी छोट्या छोट्या आपण परस्पेक्युलम एक्झामिन केली तरच दिसतात, आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे ही एक्झामिनेशन किती इम्पॉर्टंट आहे याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. दुसरं कारण आहे ते म्हणजे एंडोमेट्रियम, किंवा जी युट्रसमध्ये जी गादी तयार होते बाळ एम्ब्रिओ इम्प्लांट होण्यासाठी, ती कधी कधी खूप थिन झालेली असते आणि तिथे इम्प्लांटेशन होत नाही. किंवा एंडोमेट्रियल इन्फेक्शन्स असतात. बऱ्याच प्रकारचे इन्फेक्शन्स आहेत. ट्युबरक्युलोसिस हे आपल्या कंट्रीमध्ये खूप कॉमन आहे आणि ते आपल्याला डायग्नोज करता येतं. आपण जर DNC केली आणि हे एंडोमेट्रियम चेकिंगला पाठवलं आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे हे बघितलं तर आपल्याला कारण कळू शकतं, आणि त्याप्रमाणे
आपण ते कारण ट्रीट करू शकतो. जर थिन एंडोमेट्रियम असेल तर आपण त्याला इस्ट्रोजन देऊ शकतो किंवा त्या एंडोमेट्रियमचा आपण ब्लड सप्लाय वाढवू शकतो. ही छोटी छोटी जी मायक्रोस्कोपिक कारणं आहेत ना, ती ग्रॉस एक्झामिनेशनमध्ये दिसत नाहीत. त्याचा आपण अत्यंत खोलात जाऊन अभ्यास करावा लागतो. तिसरं कारण आहे हे ट्यूबल कारण. ट्यूबल ब्लॉक असेल तर आपल्याला हिस्ट्रोस्कोपीने लॅप्रोस्कोपीने दिसतात. त्याबद्दलही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु कधीकधी जे इन्फेक्शन असतं त्याच्यामध्ये आतलं जे लायनिंग असतं ट्यूबचं, त्याच्या सिलियरी मूवमेंट डॅमेज होतात आणि डॅमेज झाल्यानंतर हा जो इथे झालेला एम्ब्रिओ किंवा स्पर्मचं ट्रान्सपोर्टेशन हॅम्पर होतं आणि ते प्रॉपरली ज्या सिलियरी मुवमेंटमुळे जे एम्ब्रिओ इम्प्लांट व्हायला येतो तो येऊ शकत नाही किंवा हे स्पर्म्स ह्याच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. म्हणजे नॉट नेसेसरी की तिथे ब्लॉकच पाहिजे. एंडोथिलियल डॅमेज जरी झालेलं असेल आणि सिलियरी मुवमेंट खराब झालेले असतील तर आपल्याला इन्फर्टिलिटी होऊ शकते. दुसरी गोष्ट आहे की ओरीमध्ये काय की अंडी जरी तयार होत असतील परंतु त्या मुलीचं AMH खराब असेल तर अंड्याची क्वालिटी चांगली असणार नाही. त्यामुळे AMH किंवा अंड्याची क्वालिटी चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या AMHबद्दल मी एक अत्यंत चांगला व्हिडिओ बनवलेला आहे. आपण तो जरूर बघा. तसंच कधीकधी हे अंड्याचं जे कवर असतं ना, ते कवर अतिशय थिक असतं आणि त्याच्यामध्ये स्पर्म पेनिट्रेट नाही होऊ शकत आणि स्पर्म पेनिट्रेट नाही झाल्यामुळे इन्फर्टिलिटी होते. तर अशा केसेसला ICSI नावाची जी प्रोसिजर आहे, म्हणजे IVFमध्ये आपण ICSI करतो, त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पर्म निडलने त्या अंड्यामध्ये सोडला जातो आणि अशा प्रकारे आपल्याला त्या गोष्टीतून इन्फर्टिलिटीला सुटका मिळू शकते आपण म्हणूया. दुसरी गोष्ट एंडोमेट्रिओसिस. कधीकधी एकदम छोटे छोटे एंडोमेट्रियोटिक स्पॉट्स असतात, त्यामुळे सुद्धा इन्फर्टिलिटी होते किंवा कधीकधी ॲडेजन्स असतात, त्यामुळे ट्यूब्सचं जे अलाइनमेंट असते ती खराब झालेली असते. अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे इम्युनॉलॉजिकल कारण आणि त्याबद्दल कंटिन्युअस रिसर्च होत आहे आणि नवीन नवीन ट्रीटमेंटही निघत आहेत. त्यामध्ये आहे सर्वायकल अँटीबॉडीज. इथे सर्व्हिक्समध्ये अँटीबॉडीज असतात, त्यामुळे स्पर्म सर्व्हिक्सपर्यंत आले की त्याची मोटिलिटी कमी होते किंवा त्याची डेथ होते आणि ते पुढे युट्रसमध्ये जाऊ शकत नाहीत. तर अशा केसेसमध्ये IUI ट्रीटमेंट ही अत्यंत उपयुक्त ठरते आहे आणि त्याचा व्हिडिओ पण मी एक बनवलेला आहे, आपण जरूर बघा. दुसरं म्हणजे अशा पेशंटला स्टिरॉइड्स दिले जातात काही दिवस आणि त्यानंतर IUI करणं किंवा नॅचरली ट्राय करणं हे सांगितलं जातं. दुसरं इम्युनॉलॉजिकल कारण म्हणजे नॅचरल किलर सेल्स आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या एंडोमेट्रियममध्ये किंवा युट्रसमध्ये एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन होत नाही किंवा रिपीटेड IVF फेल्युअर्स होतात आणि त्याला रिकरंट ॲबॉर्शन्स म्हणतात किंवा रिपीटेड IVF फेल्युअर्स म्हणजे IVF फेल होत जातं सारखं त्यांचं किंवा अबॉर्शन होत जातात आणि त्याला कारण म्हणजे नॅचरल किलर सेल्स आहेत आणि दुसरं म्हणजे TH1 आणि TH2 रेशो. तर TH2 रेशो आपल्याला हेल्पिंग सेल्स आहेत, तर त्या TH2 रेशो इज गुड फॉर अस. हायर द TH2 इज बेस्ट. दे आर हेल्पिंग और अँटी इन्फ्लेमेटरी अँड TH2 इज बॅड विच इज इन्फ्लेमेटरी. तर असं स्टडीमध्ये दिसून आलेलं आहे की ज्यांच्यामध्ये रिकरंट फेल्युअर्स होतात किंवा अबॉर्शन्स होतात तर त्याच्यामध्ये TH1चं प्रमाण जास्ती आहे, TH2 कमी आहे. तर नवीन नवीन ट्रीटमेंटमध्ये असा शोध लागत आहेत की ज्यामुळे TH2चं प्रमाण वाढेल आणि त्यामध्ये आहेत
भरपूर सारे इंट्रालिपिड्स आपण आय व्ही एफमध्ये देतो, किंवा स्टिरॉइड्स देतो, किंवा इम्युनोसप्रेसंट आपण त्या अशा केसेसला देतो, आणि त्याच्यावर कंटिन्युअस रिसर्च चालू आहे. मेल फॅक्टरमध्ये कधी कधी काउंट खूप चांगला असतो, नॉर्मल असतो, परंतु त्याच्यामध्ये DNA फ्रॅगमेंटेशन्स असतात, ॲबनॉर्मल स्पर्म्स खूप असतात, पर्स सेल्स असतात, किंवा स्पर्मची मोटिलिटी कमी असते. त्यामुळे सुद्धा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी होऊ शकते. आता आपण ट्रीटमेंट पार्टबद्दल डिटेलमध्ये बोलू. तर मी तुम्हाला सांगते, जर अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीचे पेशंट प्रॉपरली इव्हॅल्युएट केले आणि प्रॉपर ट्रीटमेंट दिली तर जवळजवळ 80% पेशंट हे नॉर्मल ट्रीटमेंटने कन्सिव्ह होऊन जातात. फक्त 20% लोकांना IVF लागू शकतं. परंतु जर समजा एज पेशंटचं जास्ती असेल आणि ते उशिरा ट्रीटमेंटसाठी आले तर IVFचं प्रमाण वाढू शकतं. म्हणजे काय की ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीची पेशंट असेल तर तिचं सर्वप्रथम ती कोणत्या एज कॅटेगरीमध्ये आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यंगर द पेशंट, इझी टू ट्रीट, आणि आपल्याकडे मोठा स्पेक्ट्रम असतो टाईमचा ट्रीटमेंट देण्यासाठी. तर अशा पेशंटला सर्वप्रथम आम्ही फक्त टॅबलेट देऊन सुपर ओव्ह्युलेशन करून आपण त्यांना योग्य वेळी संबंध ठेवायला सांगतो. तर त्याला फॉलिक्युलर स्टडी म्हणतात. त्याचा एक चांगला व्हिडिओ मी दिलेला आहे, आपण तो जरूर बघा. जर पेशंट 2-3 सायकलमध्ये नाही कन्सिव्ह झाली तर पुढची ट्रीटमेंट ही IUIची असते. तेही डिपेंड ऑन पेशंट्स एज. यंगर द पेशंट 2-3 IUIच्या सायकल आपण करू शकतो. ओल्डर द पेशंट आपण आपण नॉर्मल पेशंटला जास्त पण IUI करू शकतो, पण ओल्डर पेशंटला फक्त 2-3 वेळा आपण IUI करू शकतो. त्यांना जास्ती वेळ घालवायचा नाही. आणि IUIनी नाही रिझल्ट आले तर आपण शेवटचा पर्याय पण IVF करू शकतो. अशा प्रकारे सर्व पेशंट आपले कन्सिव्ह होऊ शकतात. फक्त प्रॉपर इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. आणि हां, काही पेशंट काहीही केलं, IVF केलं तरीही रिकरंट IVF फेल्युअर होतात. ते इम्युनॉलॉजिकल कॅटेगरीमध्ये येतात. तर त्यांना वेगळ्या प्रकारे आपल्याला ट्रीट करावं लागतं. त्यांच्यासाठी हे वेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स आपल्याला वापरावे लागतात. परंतु मी तुम्हाला सर्वांना कॉन्फिडन्स देऊ इच्छिते की आपण आई होऊ शकता. फक्त टाईम वेस्ट करू नका, वेळ घालवू नका, कारण जेवढं तुम्ही लवकर ट्रीटमेंट चालू कराल तेवढं रिझल्ट देणं आम्हाला शक्य होतं आणि आम्हाला लवकर रिझल्ट देता येतात. आपले इन्फर्टिलिटी संबंधात काही प्रश्न असल्यास आपण माझ्या ईमेलवर जरूर पाठवू शकता. माझा ईमेल आहे gaurav.healthcare@gmail.com. मी आपल्या प्रश्नांची उत्तरं जरूर पाठवेन. आणि हां, आपल्या चॅनलला आपण जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.